मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक। प्रतीक घुले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू, पोलिसांची माहिती। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात एसआयटी स्थापन करा, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडू, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात। केवळ तासाभरात 14 लाख रुपयांचा निधी जमा। परभणी हिंसाचाराचे लातूर शहरातही पडसाद। अडत बाजारात तरुणांची जोरदार घोषणाबाजी, यानंतर अडत बाजार बंद। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायींचा मोर्चा। वसमतमध्ये कडकडीत बंद पुकारला, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। परभणीतला प्रकार म्हणजे राष्ट्रद्रोह, घटनेमागे सरकार असल्याचा संशय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली पाहिजे। परभणीतल्या घटनेवर आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया। परभणीत झालेली दुर्घटना ही सरकारच्या दुर्लक्षितपणाचं लक्षण। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप। संविधानप्रेमी जनतेनं संयम आणि शांतता बाळगावी, वडेट्टीवारांचं आवाहन। जळगाव महानगरपालिका अधिकाऱ्यांचं लाच प्रकरण समोर। महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेंची तब्बल 3 तास एसीबीकडून चौकशी। नगररचना सहाय्यक संचालकानंतर थेट आयुक्तांची चौकशी झाल्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।